हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी समीक्षा नालमवार. आज आपल्याला रास्पबेरी पाय बोर्डचे पिन्स एक्सप्लेनेशन सांगणार आहे. या पहिलेही काही व्हिडिओज अपलोड केलेले आहे रास्पबेरी पायबद्दल. ते नक्की तुम्ही बघून घ्या आणि सबस्क्राईब नसेल केले माझ्या चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण बोर्ड पिनबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. GPIO पिन्सबद्दल बघणार आहोत. 40 पिन्स आहे. ऑर्डर लिहून नाही राहत, तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. पिन्सचे जे डिस्क्रिप्शन आहे ते आता आपण बघूया. जसं की 3.3 वोल्ट जे सेन्सर 3.3 वर ऑपरेट होतात ते कनेक्ट करून पॉवर देऊ शकतो. जसं की पिन नंबर 1 आणि पिन नंबर 17. नंतर आफ्टर दॅट पिन नंबर 2 आणि 4ला 5 वोल्ट आहे. सगळे सेन्सर 5 वोल्ट ऑपरेट होऊ शकते, ते कनेक्ट करून पॉवर देऊ शकतो. नंतर आहे 3, 5 म्हणजे I2C पिन नंबर. ते जे आहे I2C म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट, ज्याच्यात कम्युनिकेशन प्रोटोकॉलवर कम्युनिकेट केल्या जाते. नंतर आहे पिन नंबर 6 म्हणजे ग्राउंड पिन. जेव्हा ते ग्राउंड पिन पॉवरसाठी आहे, जसं की 5 वोल्ट पॉवर आणि दुसरा ग्राउंड, त्यासाठी या पिन यूज करू शकतो. नंतर आपण बघूया GPIO UART GPIO 14 8 नंबर आणि 10 जे ग्रीनने हायलाईट केलेले आहे ते UART म्हणजे असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समिशन. या सेन्सरमध्ये TX आणि RX अवेलेबल असतात, ते कनेक्ट केले जाते. एक्झाम्पल ब्ल्यूटूथ मॉड्यूल, वायफाय, GSM आणि TX RX पिन्स असतात त्याला. नंतर आपण बघूया पिंक कलरने हायलाईट केलेल्या GPIO 10 SPIO लिहिलेलं आहे. ते SPI म्हणजे काय होते? सिरियल पेरिफेरल इंटरफेस. हे पण कम्युनिकेशन प्रोटोकॉलसाठी आहे. सेन्सर आणि मायक्रो कंट्रोलरच्या मध्ये कम्युनिकेशन केल्या जाते. नंतर IDSD I2C EPROM 27 आणि 28 हे जे पिन्स आहे याचा अर्थ काय आहे? या ज्या पिन्स आहे त्या रिझर्व पिन्स आहे. कोणतेही सेन्सर किंवा कोणतेही आउटपुट डिव्हाइस कनेक्ट नाही करू शकत. हे 2 पिन मेमरीसाठी आहे. एक्सटर्नल मेमरी करू शकतो. आणि याला ॲनालॉग सेन्सर कनेक्ट करायचं असेल तर डायरेक्टली कनेक्ट नाही करू शकत, कारण ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर कनेक्ट करावे लागते. डिजिटल लॉजिक 1 आणि 0वरच ऑपरेट होतात. नंतर आपण बघूया आणि जे ऑरेंज कलरनी हायलाईट केलेले आहे, जसं की GPIO 6 GPIO 6 GPIO 13 19 26 16 20 21 12 नंतर 17 27 22 4 1 23 24 18 हे सगळे GPIO पिन्स आहे. मीन जनरल पर्पज इनपुट आउटपुट, म्हणजे या पिनवर इनपुट रिसीव करू शकतात किंवा आउटपुट सेंड करू शकतात. आता कोणतेही सेन्सर कनेक्ट करून त्याचा डेटा पिन हे GPIO पिनला कनेक्ट करू शकतो और सेन्सरकडून डेटा घेऊ शकतो. आउटपुट डिव्हाइस कनेक्ट करून डेटा सेंड करता येतो. हेच काम आहे GPIO पिनचे. GPIO पिनचे 2 व्हॅल्यू आहे, 1 और 0. सपोज GPIO पिन 2 आहे आणि लॉजिक 1 दिला तर GPIO पिनवर आउटपुट 5 वोल्टचा मिळेल आणि LED ऑन होणार. तसंच जर आपण आउटपुट 0 दिला तर त्याला LED ऑफ होणार. ओके, तर हे सगळी इन्फॉर्मेशन आहे या बोर्डबद्दल. पिन्स लक्षात ठेवावं लागेल, त्यासाठी तुम्ही प्रिंटआउट लावून रीड करू शकता. गाईज, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तसंही मी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तुम्ही हे रीड करू शकता. बघण्यासाठी धन्यवाद. सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा.